नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय सोपी, कुणालाही सहज करता येईल आणि कमी किमतीमध्ये ब्रेडपासून मिठाई कशी बनवायची हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, कमी बजेटमध्ये आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे. तर बघा, आपल्याला ब्रेड, दूध, साखर, थोडीशी वेलची आणि सजवायला पिस्ता, मी थोडीशी केसर घेतलेली आहे. तर आपल्याकडे असेल तर घ्यायची, नाही घेतली तरीही हरकत नाही. रेसिपी बनवायला 1.25 लिटर दूध घेतलेलं आहे. एक ब्रेडचं पॅकेट, त्याच्यामध्ये चेरी आहे आणि थोडंसं चवीला गोड आहे. तुम्ही जे नॉर्मल ब्रेड मिळतात तेही घेऊ शकता, परंतु गव्हाचे ब्रेड सहसा टाळा, थोडासा चवीमध्ये फरक पडतो. म्हणून मैद्याचे जे ब्रेड मिळतात तेच या मिठाईला तुम्ही वापरा. सर्वप्रथम आपल्याला दूध आटवायचं आहे. त्यासाठी जाड गुळाचं भांडं घ्यायचं आहे. तर भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्यानंतर दूध टाकायचं. तर 1.25 लिटर दूध मी मलईसहित टाकलेलं आहे. तर सतत आपल्याला हे दूध ढवळत ठेवायचं आहे, जेणेकरून ते बुडाला लागणार नाही, करपणार नाही. ज्या प्रकारे आपण बासुंदी तयार करतो त्याच प्रकारे आपल्याला हे दूध आटवायचं आहे. तर आता दुधाला मस्त उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनिटं उकळी आल्यानंतर मी दूध आटवणार आहे. त्यानंतर आता यामध्ये मी अर्धी छोटी वाटी साखर टाकलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता. ब्रेड गोड आहे त्यामुळे मी साखर थोडी कमी घेतली आहे. आणि जर रेग्युलर ब्रेड घेतली असते तर थोडीशी साखर जास्त घ्यायची असते, कारण ते कमी गोड असतात आणि हे चवीला जास्त गोड असतात. तर याप्रमाणे आपल्याला सर्व ब्रेड कापून घ्यायचे आहे. त्याची जी कळा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. दुधामध्ये साखर विरघळलेली आहे. तर मी आता जवळपास 200 ग्रॅम दूध साईडला काढणार आहे. तर बघा, एवढं दूध मी आता साईडला काढलेलं आहे. पॅनमध्ये राहिलेलं दूध आपल्याला आटवायचं आहे, म्हणजेच एक प्रकारची आपल्याला बासुंदी तयार करायची आहे. तर सारखं ढवळत ठेवायचं आहे आणि आजूबाजूला जे चिकटलेलं आहे ते काढत जायचं आहे. तुमच्या घरी जर मिल्क पावडर असेल तर तुम्ही अर्धी वाटी मिल्क पावडर यामध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमचं दूध लवकर घट्ट होईल आणि मिठाई बनवायला थोडाफार वेळही कमी लागेल. गॅस मिडियम ठेवून सतत दूध आपल्याला हलवायचं आहे, जेणेकरून ते करपणार नाही, बुडाला लागणार नाही. आपण बघू शकता आता मस्त दूध आपलं घट्ट झालेलं आहे, दाटसर झालेलं आहे. यामध्ये मी मूठभर केसर घेतली, ती अर्ध्या वाटी दुधामध्ये टाकलेली आहे. तर ती आता या दुधामध्ये टाकणार आहे. तुमच्याकडे असेल तरच घ्या. या मिठाईला केसर पाहिजेच असं जरुरी नाही. माझ्याकडे होती म्हणून मी केसर घेतलेली आहे. त्याच्यामुळे जी आपली मिठाई ती पिवळसर दिसते, बाकी काही नाही. जर तुम्ही केसर घेतली नाही तर मिठाई सफेद तयार होईल. केसरचं दूध टाकून एक उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे. एक प्रकारची आपली रबडी तयार झालेली आहे. तर आता हे मिश्रण मस्त थंड झालेलं आहे. आता पुढचं प्रोसेस आपल्याला करायचं आहे. तर तुमच्याकडे जर एखादा प्लास्टिकचा चौकोनी डबा असेल तर तो घ्या. तर बघा, माझ्याकडे असा टिफिन बॉक्स होता तर तो मी घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा. त्यानंतर आता आपण जी रबडी तयार केलेली आहे ती या डब्यामध्ये एक थर टाकायची आहे. म्हणजे एक लेअर आपल्याला पूर्ण डब्यामध्ये ही रबडी पसरून घ्यायची आहे. मिठाई बनवायला तुम्ही जे भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तुमचे ब्रेडचे काप जसे बसतील तसे तुम्हाला त्यामध्ये एक लेअरमध्ये बसवायचे आहेत. तर जे आपण दूध साईडला काढलेलं होतं त्यामध्ये मी 2 वेलचीची पावडर टाकलेली आहे. ब्रेड मस्त व्यवस्थित डब्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर वेलची टाकलेलं दूध आपल्याला या ब्रेडवरती टाकायचं आहे, जेणेकरून आपले ब्रेड मस्त भिजतील, नरम होतील. जर आपण पूर्णपणे जी रबडी तयार केली आहे, दूध आटवलेलं आहे, ते जर या ब्रेडवरती टाकायचं म्हटलं तर आपण जेवढं दूध आटवलेलं आहे त्यापेक्षा
दुप्पट तिप्पट आपल्याला ते दूध लागणार आहे. म्हणून आपण साधं दूध आता या ब्रेडवरती टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक लेअर आटवलेलं दुधाचं टाकणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला जेवढेही ब्रेड असतील तेवढे आपल्याला आधी दुधामध्ये भिजवायचे आहेत. त्यानंतर त्याच्यावरती रबडीचा थर टाकायचा आहे. याचप्रमाणे आपल्याला जेवढे ब्रेड असतील तेवढे व्यवस्थित रचून त्याच्यावरती दूध टाकायचं आणि वरून रबडी टाकायची. रेसिपी खूप सोपी आहे, बनवायलाही मजेदार आहे आणि चवीला तर भन्नाट आहे. ही रेसिपी तुम्ही कधीही करू शकता. तुमच्याकडे जर पाहुणे येत असतील तर ऐन वेळेवरती तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा सणासुदीला करू शकता. जास्त वेळ लागत नाही आणि बनवायला सोपी आहे. विशेष म्हणजे कुणाला समजणार नाही की ही रेसिपी आपण ब्रेडपासून तयार केली आहे. संपूर्ण आता जे आपलं दूध आटवलेलं आहे ते वरून या ब्रेडवर टाकायचं आहे. तर आपलं मिश्रण बरोबर परफेक्ट झालेलं आहे. छोट्या ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे आपण. 8 ते 9 ब्रेड होते आणि 1.25 लिटर दूध. तर हे परफेक्ट आपलं प्रमाण आहे. बघा, संपूर्ण आपण मिश्रण आता या ब्रेडवर टाकत आहोत आणि या ब्रेडवरती सजवायला मी थोडासा पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही काजूचे काप टाकू शकता, बदामचे काप टाकू शकता. जर तुमच्याकडे पिस्ता असेल तर पिस्त्याचे काप टाकू शकता. तर मी थोडेसे पिस्त्याचे काप या मिठाईवर टाकणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक भन्नाट चवीच्या रेसिपी हेल्दी आणि टेस्टी बघायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलशी जुळून राहावं लागेल. आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सहज येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर माझ्याकडे गुलाबाचं फूल होतं तर त्याच्या थोड्याशा पाकळ्या मी बारीक करून आता सजवायला वरून टाकलेली आहे. तर बघा, अशा प्रकारची मस्त स्वादिष्ट झटपट रेसिपी तयार झालेली आहे. दिसायलाही खूपच सुंदर दिसत आहे. आता ही मिठाई आपण 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर मी ही रात्री बनवलेली आहे. तर पूर्ण रात्रभर ही मिठाई फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि सकाळी सर्व करून घेणार आहे. 4-5 तास मिठाई फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्त सेट होते. तर आता आपण 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ही मिठाई ठेवलेली आहे आणि आता काढलेली आहे. तर बघा, मिठाई मस्त सेट झालेली आहे. तर ती आता आपण सर्व करून घेऊ. त्यानंतर आता मिठाई मस्त कापायची आहे आणि डिशमध्ये काढायची आहे. मस्त रसरशीत मलाईदार मिठाई तयार झाली आहे आणि आता आपण सर्व करून घेत आहोत. जेव्हा ही मिठाई मी घरी बनवली आणि माझ्या मुलाला खायला दिली तर त्याला सांगता आलं नाही की ही मिठाई कशाची आहे. किती अप्रतिम आणि स्वादिष्ट तयार झाली आहे. तर आता आपण थोडीशी चमच्यामध्ये घेऊन देऊ. बघा, मस्त रसरशीत मिठाई तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.